नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन अनुदान हे 10,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहे. याच्या याद्या आता गाव पातळीवर प्रकाशित झाल्यात आहेत. परंतु काही जणांचे या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नावे नाहीत. अशा शेतकऱ्यांनी काय करावे या संदर्भातच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपण सविस्तर माहिती पाहूया. शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाकडून सन 2023 या वर्षातील खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली यादी प्रत्येक गावच्या कृषी सहाय्यक मार्फत गाव पातळीवर याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. पण या यादीमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांची नावे यादीत नाहीत. पण या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांनी काय करायचे, तर अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन सातबारा काढला असता डिजिटल स्वरूपातील सातबारा काढून त्यामध्ये वर्ष 2023 याची खात्री करणे व त्यामध्ये आपण केलेल्या ई पीक पाहणीची नोंद आहे का हे तपासून पाहावे. जर डिजिटल सातबाऱ्यावर ई पीक पाहणीची नोंद असेल तर त्या शेतकऱ्यांनी डिजिटल सातबाऱ्याची प्रत, शेतकऱ्याच्या नावावर जेवढे सर्वे नंबर असतील तेवढ्या सातबाऱ्याची प्रत काढायचं आहे. त्यासोबतच आपल्या आधार कार्डचा झेरॉक्स तसेच सातबाऱ्यावर स्वतःच्या शेतकऱ्याची एक विनंती अर्ज लिखित स्वरूपात लिहून तो अर्ज, सातबाऱ्याची प्रत, आधार कार्ड झेरॉक्स व प्रत सदील 3 प्रकारची कागदपत्रे एकत्रित जोडून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कृषी कार्यालयात जाऊन आपली कागदपत्रे दाखल करावी. अशा प्रकारे हे आपण अर्ज सादर करायचा आहे.